नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 11वी ॲडमिशन प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामध्ये आत्ता आज शेवटची मुदत आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थी मॅनेजमेंट कोट्या थ्रू ॲडमिशनसाठी अप्लाय करू शकतात. त्यानंतर इन हाऊस कोट्या थ्रू अप्लाय करू शकतात. इन हाऊस म्हणजे त्याच शाळेचा विद्यार्थी. उदाहरणार्थ जर एखादा विद्यार्थी विद्याप्रतिष्ठानचा असेल, म्हणजे त्या शाळेचा असेल, त्या संस्थेतील विद्यार्थी असेल, तर तो व्ही-पी कॉलेजसाठी अप्लाय करू शकतो. त्याला इन हाऊसमधून ॲडमिशन त्याच्या पर्सेंटेज आणि मेरिटनुसार त्या ठिकाणी मिळू शकतं. त्यानंतर मायनॉरिटी कोटा या 3 ॲडमिशन प्रोसेससाठी झिरो राउंडसाठी आज शेवटची मुदत आहे. ज्या विद्यार्थ्यांना 90 अबोव्ह आहेत, 90% पेक्षा जास्त मार्क आहेत, अशा विद्यार्थ्यांनी मॅनेजमेंट कोट्या थ्रू ॲडमिशनसाठी ॲप्लाय करू शकता. महाराष्ट्रातील कोणत्याही कॉलेजला त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं. आपल्या जिल्ह्यातील असेल किंवा आपल्या आसपासच्या जवळच्या कोणत्याही कॉलेजमध्ये तुम्ही करू शकता. मॅनेजमेंट कोट्या थ्रू 5 ते 10% जागा त्या ठिकाणी राखीव असतात. जर तुमचे पर्सेंटेज असतील 90 अबाव तर तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. जर त्या त्या प्रोसेसमध्ये आपल्याला ॲडमिशन भेटलं नाही, तर 21 मेपासून रेग्युलर राउंड चालू होणार आहे, ओपन टू ऑल. त्यामध्ये तुम्ही तुमचं ॲडमिशन घेऊ शकता. आज तुम्ही मॅनेजमेंटसाठी प्रयत्न करावा. जर मिळत असेल तर तुम्ही ट्राय करू शकता. नाहीतर आपल्याला 21 मे नंतर तुम्ही त्या दिवशी फॉर्म फिलअप करून ॲडमिशन घेणारच आहे.